हॅलो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत श्री रेणुका माता देवी मंदिर संस्थान चांदवड येथे आणि येथे आपण बघणार आहोत एक. नमस्कार मित्रांनो, आपण आता आलोय श्री रेणुका देवी मंदिर चांदवड येथे. इथे खूप पाहण्यासारखं सीन आहे, पण आता आपल्याला येण्यास इथे अंधार झाल्यामुळे आपण इकडचं मागचा नजारा तुम्हाला दाखवतो. मी तरी पण एकदा पहा तुम्ही, खूप छान आहे इकडे. रात्रीचे 10 वाजलेत. आपला कॅमेरा कॅप्चर करणंही बंद केलंय. तरी आपण आता जाऊया संस्थानमध्ये रेणुका माताचं दर्शन घेण्यासाठी. रेणुका देवी संस्थान श्री क्षेत्र चांदवड येथे. चला तर पुढे पाहू, आपण मंदिराकडे जाऊ. चला रोड जरा उतरायचा आहे, त्यामुळे येताना खास आपल्यासाठी त्यांनी मंदिर उघडं ठेवलंय आज. तर मंदिराचं क्लोजिंग टाइम 9 वाजताच आहे. आपण त्यांनी येण्याच्या अगोदर कळवलं होतं की आम्ही इथे येतोय दर्शनासाठी, त्यामुळे त्यांनी मंदिर उघडं ठेवलं. चला तर मग आम्ही दर्शनाची आतुरता आमची संपलेली आहे आणि ती आतुरता आम्ही आता संपून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलो होतो. मंदिराच्या गाभाऱ्यात जाता क्षणी सर्व म्हटले की आपण हातपाय धुवून मंदिरामध्ये एंटर करणार आहोत. तेव्हा मला देवीची मूर्ती बाहेरून दिसली आणि मी ती कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तसेच पाहता देवीचे दर्शन घेतल्यानंतर अंगावरती शहारे उभे झाले होते, अशा अंगावरती काटा आला होता. खूप छान अशी व्यवस्था आहे तिथे. आम्हाला जाण्यासाठी जवळपास 9:30चा वेळ झाला होता. मंदिर बंद होण्याची वेळ ही 9ची आहे, पण संस्थानाचे मानावे तेवढे धन्यवाद. आम्ही संस्थानला फोन करून त्यांना विनंती केली होती की आम्ही येईपर्यंत प्लीज आपण जे आहे मंदिर ओपन ठेवावे. आणि या सर्व गोष्टी पाहून आम्ही रेणुका माता मंदिरांच्या ट्रस्टी किंवा संस्थान जे असतील त्यांच्यावरती मनोभावाने खुश झालो. रेणुका मातांनी आम्हाला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघूया की मंदिराच्या आतमधील सोहळा, आतमधील आश्चर्यचकित होण्याचे कारण किंवा आतमध्ये जे देवीची महिमा आहे ती महिमा आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आम्ही गेल्यानंतर त्यांनी विचारलं, तुम्हीच का ते ज्यांनी फोन केला होता? आम्ही हो म्हटलं. आपण बघू शकता मंदिरामध्ये हिरकणी कक्ष पण अवेलेबल आहे. जर कोणी माता माऊली आल्या असतील, त्यांना बाळांना दूध पाजायचं असेल तर साईडला हिरकणी कक्षांची पण व्यवस्था केली आहे. तसेच पुरातत्व आणि प्राचीन काळातील बांधकाम दिसल्यामुळे ते एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण असतं आणि ते बघितल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं. सो आपण बघू शकता ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे मंदिर आहे देवीचं मंदिर, रेणुका माता मंदिर चांदवड येथे आम्ही गेलो होतो आणि माताच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच बिल्डिंग कव्हर करण्याचा प्रयत्न केला की हे सर्व झाल्यानंतर पोटातले कावळे ओरडत होते, म्हणून आम्ही गेलो हॉटेल साईप्रसादला जेवण केलं. जेवल्यानंतर खूप छान वाटले. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो होतो मांगीतुंगी या साईडला, पण तेथेच आम्हाला गुरुद्वारा दिसला आणि आम्हाला दर्शनाचे मोह आवडले नाही. गुरुद्वारामध्ये एंटर केल्यानंतर डोळे पाणवतील असा हा नजारा होता आणि तिथे बाहेर आम्ही बाहेरून आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर बघता तर काय, एवढं मन प्रसन्न झालं, एवढं छान वाटलं. तसेच दर्शन घेतले आम्ही, मनोमन प्रे केली आणि तिथून परत निघण्यासाठी निघलो. पण तिथून मन जावंसंच वाटत नव्हतं आणि आम्ही पूर्ण जो तो एरिया आहे तो